नमस्कार तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, करोडो कर्मचाऱ्यांचे नशीब बदलणार मोठा निर्णय सविस्तर वृत्त बघून घ्या। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर केंद्र सरकारने नुकताच 8वा वेतन आयोग जाहीर केला असून देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे। या नवीन वेतन आयोगामुळे सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख निवृत्तीवेतनधारकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। या महत्त्वपूर्ण निर्णयाचा सखोल आढावा घेऊ। वेतन आयोगाची पार्श्वभूमी भारत सरकार नियमितपणे आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेचा आढावा घेते, त्यात आवश्यक ते बदल करते। यापूर्वीच्या 7व्या वेतन आयोगाने कर्मचाऱ्यांच्या पगारात 2.57 पटीने वाढ केली होती। त्याआधीच्या 6व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 1.86 होता। प्रत्येक नवीन आयोग हा कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे। 8व्या वेतन आयोगाची वैशिष्ट्ये। या नवीन वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। याचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सुमारे 186 पट वाढ होऊ शकते। उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे सध्याचे किमान मूळ वेतन 22,000 रुपये असेल तर नवीन आयोगानुसार त्याचे वेतन वाढून 65,920 रुपये होऊ शकते। राज्यनिहाय अंमलबजावणी। केंद्र सरकारकडून वेतन आयोगाच्या शिफारशी जाहीर झाल्यानंतर प्रत्येक राज्य आपल्या आर्थिक क्षमतेनुसार त्याची अंमलबजावणी करते। आर्थिकदृष्ट्या सक्षम जसे महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश यांच्यात या शिफारशींची अंमलबजावणी प्रथम होण्याची शक्यता आहे। या राज्यामधील कर्मचाऱ्यांना लवकरच वाढीव वेतनाचा लाभ मिळू शकतो। वेतनवाढीचे निकष। 8व्या वेतन आयोगातील वेतनवाढ ही अनेक घटकावर अवलंबून असेल। महागाई भत्ता DA सध्याच्या महागाई दराचा विचार करून वेतनवाढ निश्चित केली जाईल। फिटमेंट फॅक्टर हा घटक मूळ वेतनाशी निगडीत असून यावरच एकूण वेतनवाढ अवलंबून राहील। राज्याची आर्थिक स्थिती। प्रत्येक राज्याची आर्थिक परिस्थिती आणि बजेट यावर अंमलबजावणीचा वेग अवलंबून राहील। वाढीव वेतनामुळे कर्मचाऱ्यांचे राहणीमान सुधारेल, महागाईशी सामना करण्याची क्षमता वाढेल, बचत आणि गुंतवणुकीची संधी वाढेल, कुटुंबाच्या शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजा चांगल्या प्रकारे भागवता येतील। प्रशासनावर प्रभाव। कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल, भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल, प्रशासकीय सेवांची गुणवत्ता सुधारेल, कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल। याचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम पडेल, बाजारपेठेत खर्च करण्याची क्षमता वाढेल, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, बँकांमधील ठेवी वाढतील, गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्जाची मागणी वाढेल। तर अशा प्रकारे करोडो कर्मचाऱ्यांचे नशीब बदलणार 8व्या वेतन आयोगाचा निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।